हाय एव्हरीवन. आपल्याकडे म्हणजे माझ्या घरी आज प्रोग्राम आहे, एक अधिक मास आहे जो 3 वर्षातून एकदा येतो. त्या प्रोग्राममध्ये एक छोटासा सणच समजला जातो आपण महाराष्ट्रीयन परंपरेनुसार. कसं असतं याच्यामध्ये लेकी आणि जावयाचं कौतुक केलं जातं. म्हणजे थोडक्यात मला एकच बोलायचं की त्यांचं म्हणजे ते आल्यावर त्यांचा पोशाख, त्यांचं बोलतात ना एक गोडधोड जेवण वगैरे असे प्रोग्राम्स आपण म्हणजे असा एक थोडक्यात छोटासा सण साजरा वगैरे केला जातो आपण. त्यामध्ये कसं जावई येणार, लेक येणार, त्यांना आपण पोशाख देणार, त्यांच्यासाठी आपण गोडधोड जेवण वगैरे बनवतो. हे तर महाराष्ट्रीयन परंपरेनुसार आपल्या सगळ्या गोष्टी ज्या आधीपासून चालू झालेल्या आहेत त्या आपल्याला इथे का पुढे कराव्याच लागतात. तरी प्रत्येक भागामध्ये आपण या गोष्टी करतो. ते भले कोकण असो किंवा आपला पश्चिम महाराष्ट्र असो किंवा विदर्भ असो किंवा मराठवाडा असो, सगळ्या भागामध्ये आपण या गोष्टी करतो. आता तुम्हाला मला एक सांगायचं आहे की आतापर्यंत प्रत्येक ब्लॉग मध्ये तुम्ही माझ्या सासू सासऱ्यांना बघितलं, मी त्यांना आई वडील बोलायचो. आता माझे मम्मी पप्पा गावावरून आलेले आहेत, ते पण इथे आहेत. माझी बहीण पण आहे, माझे जिजू पण आहेत आणि माझी मावशी पण आहे, माझ्या मम्मीची सख्खी चुलत बहीण, ते सगळे आलेत. आणि माझी एक बारकीची भाची पण आहे, ती पण आली. तुम्ही तिला जर मागच्या ब्लॉग मध्ये बघितलं असेल, तुम्हाला दाखवतो मी सगळ्यांची, तुम्हाला ओळख करून देतो. आता हे बघा, ही माझी मावशी आहे, हिला तर तुम्ही ओळखताच, माधुरी आहे. हे माझे मम्मी पप्पा आहेत, हे पप्पा आहेत आणि ही मम्मी आहे. पहिल्यांदाच ब्लॉग मध्ये बघितलं असेल तुम्ही. हे बघा, हे माझे जिजू आहेत आणि ही माझी बहीण आहे. आणि ही बघा, ही छोटी तर तुम्ही बघितच असेल, आपण स्टुडिओ मध्ये गेलेलो, सेंट घेत होती. हाय कर बेबी, हाय कर, हाय बोल, हाय. ब्लँकिश दे, यातानी इकडे बघून दे. आता प्रोग्राम चालू करतो. आता आम्ही तुम्हाला दाखवतो आपला काय काय प्रोग्राम असतो. बघा, याच्यामध्ये कसं असतं, हा पोशाख असतो. आता भाची आहे तर भाचीला ड्रेस घेतला, बहिणीला साडी घेतली, हे जिजूंना आपण पोशाख घेतला. हे तर सांगा, आता पश्चिम महाराष्ट्रातले आहेत तर सगळ्यांना माहीतच पाहिजे हा कुठला पदार्थ आहे. आपण दिवाळीमध्ये करतो आवर्जून. ह्याला काय बोलतो तुम्हाला कमेंटमध्ये सांगा करून. आणि हे लाडू आणि हे आपले फेमस, उन्हाळ्यात आपण तर तोंडावरचे आंबे असतोपर्यंत खातो, याला काय बोलतो आपण कोकणातले हापूस आंबे. आणि हे सगळ्या गोष्टी असतात. आणि हे बघा, हे आरतीचं ताट वगैरे अशा प्रकारच्या गोष्टी. आणि आपण आता पुढे प्रोग्राम चालू करतोय. किती शांतपणे खात बसली आहे. लाडू हा चोरून आणला हिने किचन मधून. काय खाते तू? हा, काय खाते? चावतोय का? हा, बघ केवढा खाल्ला. चावतोय लाडू. हा, कुठून चोरून आणला? तिथून किचन मधून? हा, नाही आणला? संपला? मला दे. खाते आणि नाही बोलते, मला दे. आता पप्पा जिजूंना ओवाळत आहेत, नाम ओढतायत, सॉरी. पप्पा माझ्या गावीच असतात, मुंबईला येऊन जाऊन करत असतात. गावाला पण आपलं घर आहे, कधी गावाला गेलो तर नक्कीच तुम्हाला मी गावच्या घरचा पण ब्लॉग बनवून नक्कीच तुम्हाला शेअर करेन मी. इकडची आपली महाराष्ट्रीयन लोकांची ही परंपरा आहे. ह्या गोष्टी कशा आपण तुम्ही आम्ही आता पुढच्या पिढीने पण जपल्या पाहिजेत. आणि ही टोपी तर तुम्हाला माहिती आहे, टोपीचा केवढा मान असतो या टोपीचा.
हे आपल्या भागामध्ये म्हणजे कोणत्याही भागामध्ये टोपी म्हणजे ही खूप म्हणजे बोलतात ना एक सन्मान असतो. ही माझी आई आहे. हे बघा आता हिची मस्ती बघा कशी चालू आहे. हिला पण नाम ओढायचं आहे. ही माझी आई ओळखते जिजूंना आता. हे बघा हिची मस्ती बघा. ही काय ऐकतच नाही आता. खूपच मस्ती चालली बघा आता. हे बघा हिला आंबा खायचा आहे. या आंब्याच्या वजन एवढी पण नाही. आंबा खायचा आहे. ही माझी बहीण आहे आणि माझी मम्मी आता बहिणीला ओवाळते. बारकीची मस्ती बघा. जे मम्मी करते तेच सेमी करते. ते बघा तिला अख्खी प्लेट पाहिजे. तिला अख्खी प्लेट पाहिजे. मावशीच्या हातातून घेते तरी पण ती ऐकत नाही. काय पाहिजे तुला? काय पाहिजे? पप्पांना खायला देते ती. ही माझी मावशी आहे. माझ्या मम्मीची सख्खी चुलत बहीण. ही पनवेलला राहते. कृष्णवी असं नाही करायचं बाळा. हे बघा हिची मस्ती बघा कशी चालली. हिला सगळं पाहिजे. जे पाहिजे बघा. हिने बिस्किट पण घेतलं ते ताटातलं उचलून. बघा हे बघा हे बघा. माधुरी ओळखते. असं नाही मामीला असं. हा जो सण आहे ह्याला अधिक मास बोलतो ना. हा 3 वर्षातून एकदा येतो. हे बघा ही. हे माझे जिजू. ही माझी बहीण आणि ही त्यांची छोटीशी मुलगी. ही छोटीशी फॅमिली आहे. नाव का बाबू तुझं सांग लवकर. काय? इकडे बघून सांग. कृष्णवी आहे तिचं नाव. तिला बोलता येत नाही त्यामुळे ती किशेवी करते. ऐकर बाबू ब्लँकीच दे सगळ्यांना. हा आता मम्मी ओटी भरते माझ्या बहिणीची. या सणाला 3 वर्षातून एकदा खूप महत्व आहे. म्हणजे खूप महत्वाचा सण असतो. थोडक्यात म्हणजे सांगायचं गेलं का लेकीच्या कौतुकाचा सण. त्याच्यामध्ये लेकीचं कौतुक, जावयांचं कौतुक, त्यांचा आपला पोशाख वगैरे या सगळ्या गोष्टी आपण देतो. हा ही माझी आई आणि हे माझे पप्पा. हे पोशाख करताना आणि आई माझी ओटी भरताना. आणि हे माझे पप्पा आता पोशाख करत आहेत माझ्या जिजूंना. चला छोटीला काय नाही. छोटीला काय नाही. बहिणीची ओटी भरली मम्मीने. तुला काय नाही. अरे हिला पण भेटले कपडे. कोणी दिले? कोणी दिले? कोणी दिले? कोणी दिले बाबू जोरात सांग. इथे इकडे बघ. इकडे बघ. कोणी दिले? आजीने दिले. मला दे. मला घालायचे. हा नको मला. तुझे कपडे बसणार आहेत का मला? हे बघा असा हा प्रकार अजून पण. हे बघा ही परंपरा असते. हे याला जोडवी बोलतात. ही जोडवी आई लेकीच्या पायामध्ये घालते. मला जोडवी बोलतात. आई ही लेकीच्या पायामध्ये अशा जोडव्या घालते दोन्ही पायामध्ये.
ह्या काय आत्ताच्या आपल्या पिढीला या गोष्टी माहीत नाहीत. हे जे आपले मम्मी पप्पा करतात त्यामुळे आपल्याला गोष्टी कळतात. हे बघा, अशा प्रकारचं असतं. हे बघा, हे माझे मम्मी पप्पा. हाय करा, हाय. हा जो प्रोग्राम आहे म्हणजे प्रत्येक महाराष्ट्रीयन माणसांच्या घरामध्ये हा प्रोग्राम चालू असतो. जसा वेळ भेटेल, जशी सवड भेटेल, जसा टाइम भेटेल तशी लेक आपल्या घरी येते. जावायला म्हणजे नवऱ्याला घेऊन आपल्या घरी येते, माहेरी येते. माहेरी आल्यावरती अशा प्रकारे तो आपला छोटासा का होईना पण आपला हा सण असतो, हा साजरा केला जातो. तरी आता हे प्रत्येकाच्या घरामध्ये हा अधिक मास, ह्याला आपण 3 वर्षांनी एकदा येतो. तुम्हाला सांगितलंच आहे मी, हा येतो. तर ह्या गोष्टी आपण कशा महाराष्ट्राच्या परंपरेत आपल्याला जपायलाच पाहिजेत. आताच्या पिढीला आता इथून पुढच्या पिढी काय माहिती आता काय करते. आता माझी मावशी आणि माझी आई बसली आहे. आता यांचं काय चालू आहे काय माहित. आता आईची ओटी भरायची चालली. आता मला नाही कळत याच्यातल्या गोष्टी. आई सांगते मला की ह्याची आईची ओटी भरायची असते. आता आईची ओटी कोण, माझी बहीण भरेल. मुलगी आईची ओटी भरते. हे बघा, हिला गरम होत आहे. एसी लावली तरी हिला गरम होत आहे. हे बघा, तर ही मुलगी आईची ओटी भरते, म्हणजे माझी बहीण आईची ओटी भरते. हिला सगळ्या गोष्टी खायच्या, हिला ताटच द्या आता. हे बघा, जेवायला नको. हे बघा, आईची ओटी भरते बहीण माझी. पाय कुठे चाललाय तुझा बाबू? पाय कुठे चाललाय? सॉरी बोल, सॉरी बोल, सॉरी बोल. आजीला सॉरी बोल, सॉरी बोल आजीला. सॉरी बोल. मी तुला चॉकलेट देणार नाही. पाय मारते. या सगळ्या आपल्या परंपरा आहेत. आता ही बारकी गजरा बघते. आता हिला केस आहेत काय? हिला कुठे गळ्यात घालायचं गजराईच्या? आता मित्रांनो, माझ्या मम्मी पप्पांचा लग्नाचा वाढदिवस पण आहे 30 मेला. तर आम्ही आता सगळे एकत्र जमलोय, सगळेजण एकत्र आलोय. त्यामुळे आम्ही हा प्रोग्राम पण आताच करतोय. कारण की मम्मी पप्पांचा कधी भरोसा नसतो. मध्येच मनाला आलं की पप्पा आणि मम्मी लगेच गावाला जातात. त्यामुळे आम्ही असं ठरवलं की आपण मम्मी पप्पांचा ॲनिव्हर्सरी बर्थडे आजच करायचा, म्हणजे दोन्ही प्रोग्राम एकाच दिवशी. हा, हे बघा इथं काय चाललंय. अर्धच का बिस्किट खाल्लं तू? पूर्ण बिस्किट कोण खाणार? हे बघा, 2 बिस्किट खाते. आता मला बिस्किट देते खाल्लेलं, आणि ती स्वतःने बघा नवीन चांगलं बिस्किट घेतलंय. हे काय आहे? हाय मित्रांनो, तुमच्या घरामध्ये पण महाराष्ट्रीयन असेल, त्यांच्या घरामध्ये हा प्रोग्राम चालू असेलच. माझ्या मम्मी पप्पांचा जो लग्नाचा वाढदिवस आहे तो 36 वर्ष झाले लग्नाला. 36 वर्ष झाले लग्नाला. आणि त्यांच्यासाठी एक स्पेशल केक बनवलाय, म्हणजे आम्ही बनवून घेतलाय तसा.
केक तुम्हाला दाखवतो मी केक तो तुम्हाला. मम्मी पप्पांचा बर्थडे सेलिब्रेट करणार आहे, म्हणजे लग्नाचा बर्थडे ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करणार आहे. आता त्याच्यामध्ये पण आपल्या परंपरा महाराष्ट्रीयांच्या असतात, ओवाळणं वगैरे त्या सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. तर माझे मम्मी पप्पा बघा बसले जातात इथे, काय करतायत हे बघा. ही बारकी तर पाहिजेच हिला प्रत्येक वेळेस, ही तर पाहिजेच. अरे एवढं लगेच ना केक कापायचा बाबू, याला घाई बघा केक खायची किती लागली. ते बघा ते बघा तुझ्या नाही लग्नाचा बर्थडे, तुला टाइम आहे अजून, तुझ्या लग्नाला टाइम आहे अजून बाबू. ही ओवाळण्याची आपली परंपरा आहे. अरे हो थांब जरा, कापायचा केक. ते बघा तिला घाई बघा किती लागले केक खायची, ऐकतच नाही. अगं हो, हा तूच कापणार केक, तूच केक कापणार बाबू. हा तूच कापायचा. पहिलं ओवाळू दे. मग ते बघ कशी ते कृष्णवी तू कर शुशिवी. मावशी आहे. जॉली एक नंबर, अशी मजा चालूच असते. बघा हे आत्ताची पिढी बघा, ही जुनी पिढी तेवढे तरी लक्षात हॅपी अॅनिव्हर्सरी करायची. हिने हॅपी अॅनिव्हर्सरी केली का? हिने हॅपी अॅनिव्हर्सरी केली. ही यंग पिढी आहे. आता सर्व चालू आहे, दुसरं काय नाही. पप्पाला आणि माझ्या मम्मीला दोघांना पण लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. ही हॅपी अॅनिव्हर्सरी 36 इयर्स कम्प्लीट झाले यांच्या लग्नाला. मग मला किती झाले असेल काय माहित ना, आता तुम्ही सांगा किती झाले. हे माझे जिजू आहेत. आणि आता आपण केक कटिंग चालू करूया. आता आपण केक कटिंग चालू करूया. आणि बारकीला तर आमच्या हे केक कापायचा होता. आता ही बघा केक कापेल. चला, हॅपी विश यू व्हेरी हॅपी अॅनिव्हर्सरी यू. विश यू हॅपी अॅनिव्हर्सरी टू यू. हॅपी अॅनिव्हर्सरी मम्मी पप्पा. हॅपी अॅनिव्हर्सरी. हिला कळत नाही, हिला फक्त एकच गोष्ट ऐकायची सवय आहे की हॅपी बर्थडे. आता हे आम्ही काय बोलतो तिला समजत नाही. बघा केक साठी हा बघा केवढा मोठा केलाय. काय चालू बघा. आता चाकू पण चाटून खाते. हे बघा ही चाकू पण खायचे तिला. क्रीम आवडते केक वरची, नुसती क्रीम खाते केक वरची. आता बस झाला, जास्त नाही खायचा केक. जेवायचं पण आहे आता.
बघितलं आता तुम्ही मम्मी पप्पांचा ॲनिव्हर्सरीचा बर्थडे म्हणजेच ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट केली आपण. आता आज आमच्या घरी सगळ्यांनी जेवायला या. आमच्या घरी आज पुरणपोळ्या आहेत. आज आमच्या घरी आज आहेत पुरणपोळ्या. सगळ्यांनी या, सगळ्यांनी घरी जेवायला आमच्या. आपल्याकडे पुरणपोळ्या म्हणजे गोडधोड जेवण म्हणजे पुरणपोळ्या हा जो म्हणजे बोलतात ना हे जे पक्वान आहे ते एकदम मस्त पक्वान असतं. कोणते पण सण पाहुणे वगैरे आले तर हा पुरणपोळ्याचा बेत 100% असतोच म्हणजे असतो. त्यात तर काय वादच नाहीये. कारण पुरणपोळ्या असतातच एवढ्या चविष्ट. तुम्हाला त्या मम्मीने बनवलेल्या पुरणपोळ्या, मम्मी, मावशी, माधुरी यांनी सगळ्यांनी आज जो बनवल्यात पुरणपोळ्या म्हणजे बनवल्या एकानीच, पण नावं कोणाला राग नको व्हायला म्हणून मी सगळ्यांची नावं घेतली. नाहीतर बोलतील की हा ब्लॉग मध्ये नुसतं मम्मीने बनवलं असेल तर मावशी बोलेल की माझं नाव नाही घेतलं, माधुरी बोलेल माझं नाव नाही घेतलं. मॅटर नको इंटरनल ना घरामध्ये. त्यामुळे मला सगळ्यांची नावं घ्यावी लागतात. आहेत तर तसे सगळेच कामचोर, त्याबद्दल काय वादच नाहीये. याचे रिएक्शन बघा आता कसले. आम्ही कृष्णवीला सांभाळलं. मोठी कृष्णवी? गावठी आम्ही. आपण दोघांनी पुरणपोळ्या बनवल्या ना? हो बोल. बनवल्या ना आपण? नो 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 Yes ना? नो 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 पुरणपोळी कोणी बनवली? खोटं नाही बोलायचं. नो नो कोणी बनवली बाबू पुरणपोळी? हा कोणी? मम्मी. मामा. कोणी बनवली? हा बस. इकडे इकडे. हाय एव्हरीवन. आता आम्ही जेवायला बसलोय. आज आमच्याकडे पुरणपोळीचा बेत आहे. आज अधिक मास असल्यामुळे जावयाला आणि लेकीला कौतुकाचं जेवण आपण म्हणजे बोलतो. कौतुकाचं जेवण म्हणजे एक गोडधोड जेवण द्यावं लागतं. असं त्यांचा कौतुकाचा दिवस असतो. त्यामुळे आमच्या घरी आज पुरणपोळीचा बेत केलाय. तर तुम्ही पण सगळ्यांनी जेवायला या. आमच्या घरी पुरणपोळी खायला. मित्रांनो, आता कसा वाटला तुम्हाला आत्ताचा माझा ब्लॉग? हे ब्लॉग काढण्याचं मागचं एक रिझन पण आहे आणि असे पण मला ब्लॉग्स अपलोड करायचेच आहेत. तर मागचं कारण असं होतं की ह्या ब्लॉगमध्ये ना आपली जी महाराष्ट्रीयन परंपरा असते, जी आपले जे आजी आजोबा किंवा आपले आई वडील या गोष्टी जपत आल्या आहेत. त्यामुळे आम्हाला पण या गोष्टी माहीत नव्हत्या. आत्ताच्या यंग पिढीला नसतात माहीत. आता त्यांनी या गोष्टी केल्या म्हणजे जो 3 वर्षातून अधिक मास येतो, जसं की तुम्हाला सांगितलं मी, त्यामध्ये लेकीचं आणि जावयाचं कौतुक म्हणजे काय, त्यांना पोशाख वगैरे दिला जातो, त्यांच्यासाठी गोडधोड जेवण वगैरे या सगळ्या गोष्टी केल्या जातात. ह्या परंपरा आहेत आपल्या महाराष्ट्राने, आपल्याला जपल्या पाहिजे. तुम्ही आम्ही आता जसं की माझी भाची होती, बरोबर आहे, भाचीला तुम्ही बघितलं, ती लहान आहे, तिला पण या गोष्टी कळतील की बाबा हे नक्की काय चालू आहे. आता नाही करणार, पण मोठे झाले की जेव्हा तिला ब्लॉग समजायला लागतील किंवा असे व्हिडिओ बघेल किंवा कोणाचा प्रोग्राम बघेल, हे आई वडिलांपासून आपल्या पूर्वजांपासून आजीआजोबांपासून जपत आलेल्या गोष्टी आहेत. तर या गोष्टी तुम्ही आम्ही सगळ्यांनी जपल्या पाहिजेत. हा उद्देश ब्लॉग बनवायचा हा पण होता. आणि दुसरी गोष्ट की ह्याच्यामध्ये कसं होतं, आपली फॅमिली कशी एकत्र येते. आता माझे मम्मी पप्पा आता आमच्या गावाला शेती वगैरे असते, मग यावेळी कसे गावाला असतात, येऊन जाऊन घरामध्ये करत असतात. आणि माझी बहीण लग्न झाल्यावरती तिला तर सासरी जाणं आहेच, बरोबर आहे. मग या निमित्ताने कशी ती माझी बहीण पुण्याला राहते आणि मी राहतो ठाण्याला, ऐरवलीला. बोलणं उठणं बसणं या गोष्टी होतात. त्याच्यामुळे आपुलकी जिव्हाळा तो आधीपासून असतोच, पण तो एक निमित्त असतं की बाबा हा सण आहे, तो सण आहे, त्यामुळे परत आपण एकत्र येतो. ते एक एन्जॉयमेंट होते. ते मुवमेंट्स असतात जे की आपण मोबाईलमध्ये कॅप्चर करतो, माइंडमध्ये कॅप्चर करतो. आणि ह्या गोष्टी कशा असतात, आपल्याला मेमरीजमध्ये ना एक आठवण म्हणून ना आपल्याला नेहमीच आपले अशी लक्षात राहते गोष्ट की आपण अशा गोष्टी केल्या, तशा गोष्टी केल्या. आणि या गोष्टी आपण काही दिवसांनी पाहतो ना, तेव्हा एक सॅटिस्फॅक्शन भेटतो. अरे आपण असं पण करायचो, आपण तसं पण करायचो. जसं की आपलं लहानपण जातं, बरोबर. लहानपणी आपण बोलायचो ना, अरे यार लहानपणी आपण आंबे काढायचो, आपण हे करायचो ते करायचो. पण आता पण मोठे झालो, त्या गोष्टी त्या मुवमेंट आपल्याला करायला भेटतात का नाही भेटत. लाईफ बिझी असते. तर याच निमित्ताने छोटे मोठे सण असतात, तुम्ही आम्ही सर्वांनी आपल्या घरामध्ये फॅमिलीसोबत बसून सगळ्या गोष्टी सेलिब्रेट करायला पाहिजेत, जेणेकरून त्याचे मेमरीज राहतील, त्याची एन्जॉयमेंट होईल. आणि या सर्व गोष्टीमुळे आपला एक आपलेपणा, एकत्रितपणा सगळा काही जो बोलतो ना आपण, भावना वगैरे फिलिंग सगळ्या काही मस्त आणि चांगले टिकून राहतात. त्याच्यामुळे एक हॅप्पी एक वातावरण पण खूप छान राहतं घरामधलं. तर या सगळ्या गोष्टी आपण परंपरेनुसार जपल्या पाहिजेत. तर मित्रांनो, मला सांगा, तुम्ही मला सांगा, हा माझा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला. आणि या चॅनेलला म्हणजे माझा जो चॅनेल आहे अनवाइंड विथ अमोल, या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका.
शेअर करा, लाईक करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला माझे पुढचे सगळे व्लॉग्स तुम्हाला पाहता येतील. तर चला मित्रांनो, टेक केअर, बाय बाय.